भारत माझा देश आहे. ए काळ्या वट गावात राहायची लायकी आहे का? मग इकडे रे तू पुन्हा त्याला हत्तर लावून बघ. नाही तुझं थोबड फोडलं तर नावाची अर्ची नाही. माझ्या देशातल्या परंपरांचा मला अभिमान आहे. मित्रांनो, नागराज मंजुळे हे नेमके कोण आहेत? महाराष्ट्राला पहिला 100 कोटीचा सिनेमा देणारा एक उत्तम लेखक आणि दिग्दर्शक, की आपल्या चित्रपटामध्ये जातीयवाद योग्य पद्धतीनं धूर्तपणे वापरणारा एक कनिंग दिग्दर्शक. नेमकं काय आहे नागराज मंजुळे यांच्या लेखन आणि दिग्दर्शनाचं कौशल्य जे आहे ना, तेच आपण त्यांनी बनवलेले काही जे चित्रपट आहेत ना, त्या चित्रपटांना वापरून आपण याच्यामध्ये डिकोड करणार आहे. त्यांनी जे 4 चित्रपट लिहिलेले आहेत आणि दिग्दर्शित केलेले आहेत, त्याच आपण 4 चित्रपटांना बघणार आहे. आता काही जण म्हणाल त्याच्यापेक्षा जास्त चित्रपटामध्ये ते आहेत, पण हे 4 चित्रपट हे असे आहेत ज्यामध्ये त्यांनी लेखनसुद्धा केलेलं आहे आणि दिग्दर्शनसुद्धा केलेलं आहे, ज्याच्यामध्ये पिस्तुल्या आहे, फॅन्ड्री, सैराट आणि झुंड या 4 चित्रपटांना आपण थोडंसं डिकोडिंग करणार आहे. त्यांच्या रायटिंग स्टाईल आणि त्यांच्या डायरेक्शनच्या स्टाईलला आपण समजून घेणार आहे. मित्रांनो, तुम्ही नागराज मंजुळे सर यांच्याबद्दल कोणत्याही निष्कर्षावर पोचायच्या आधी एक डिस्क्लेमर सांगतो तुम्हाला. या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्या लेखन आणि दिग्दर्शनाच्या स्टाईलबद्दल बोलणार आहे. आणि एक तुम्ही समजून घ्या, एक फिल्मफेअर अवॉर्ड आणि 4 नॅशनल अवॉर्ड हे जिंकणं म्हणजे काय खायचं काम नाही. हे एक आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे त्या माणसामध्ये काहीतरी असायला पाहिजे, तरच त्या लेवलला तो पोचू शकतो. तर आता आपण बघूया व्हिडिओमध्ये पुढं. कोणताही लेखक जेव्हा आपला चित्रपट लिहित असतो तो एका पर्टिक्युलर कॅटेगरीमधला लिहित असतो. म्हणजे त्याचा जॉनर एक ठरलेला असतो. जसा सायफाय असू दे किंवा थ्रिलर, रोमांस, मिस्ट्री, रॉमकॉम, कॉमेडी. तसाच बघा नागराज मंजुळे यांचे जे काही चित्रपट आहेत ना, मोस्टली हे 4 चित्रपट ते सोशल रिव्हॉल्युशन या जॉनरचे टाईपचे आहेत आणि त्याच्यामध्ये थोडासा कॉमेडीसुद्धा आहे. त्यांचा प्रत्येक चित्रपट जो आहे ना, तो समाजामध्ये घडणाऱ्या घटना आणि त्यांचा एक चित्रपटामध्ये एक मेसेज असतो. चित्रपटात म्हणजे बघून जेव्हा तुम्ही बाहेर येताना तेव्हा तुम्हाला एक क्वेश्चन ते नेहमीच विचारतात, कारण त्यांच्या चित्रपटाचा शेवट असा होतो की आपल्या मनावर ते नेहमी एक क्वेश्चन मार्क ठेवतात. आता याच्यासाठी तुम्ही बघा, पिस्तुल्याचा शेवट जेव्हा पिस्तुल्याला विकलं जातं, ही एक शॉर्ट फिल्म होती. त्याच्यानंतर फॅन्ड्रीचा एंड, त्याच्यानंतर सैराटमध्ये जेव्हा आर्ची परशा दोघंही मेले जातात आणि तो मुलगा अनाथ होतो आणि बाहेर येतो, आणि त्याच्यानंतर झुंडमधलं. आपण असं जेव्हा सगळे हे पिक्चर ॲनालाइज करतो ना, याच्यामधून एक कॉमन निघतं. ते आपल्या पिक्चरच्या एंडिंगला ऑडियन्सना नेहमी एक क्वेश्चन विचारतात की हे समाजात जे घडतंय ते बरोबर आहे का. त्यामुळे त्यांचा जो टॉपिक जो आहे तो सामाजिक रिव्हॉल्युशनचा टॉपिक आहे हे आपल्याला समजतं. याच्यानंतर येतं नागराज मंजुळे सर यांच्या चित्रपटात जो नायक असतो ना, तो एकदम गरीब असतो आणि एकदम खालच्या जातीवर्गातून आलेला असतो आणि तो प्रॉब्लेम फेस करत असतो. कुठले एकतरी आर्थिक प्रॉब्लेम फेस करत असतोय, त्याला सामाजिक प्रॉब्लेम फेस करत असतोय, अनटचेबिलिटी असू दे किंवा म्हणजे हे सगळे प्रॉब्लेम जे जुने प्रॉब्लेम होते ते तो प्रॉब्लेम फेस करत असतोय. आता याचं उदाहरण बघायचं झालं तर पिस्तुल्यामध्ये बघा, यांचा जो पिस्तुल्या आहे तो आपण कुठला समाज, वडार समाजातला असतो आणि त्याच्याकडे शिकायला पैसे नसतात, आर्थिक परिस्थिती बेताची असते, वर त्याला समाजामध्ये चांगलं स्थान पण नसतं. आता त्याला ते काय कळत नसतं, हे त्याच्या जातीमुळे व्हावं लागलं आहे. त्याच्यानंतर सैराटमध्ये परशाला तुम्ही जर घेतला, जर जे काय पुढं रामायण महाभारत घडतंय ते फक्त जातीयमधलं म्हणजे ऑनर किलिंग जे म्हणतोय आपण त्याच्यामुळं. त्याच्यामधला फॅन्ड्री जर बघितला, फॅन्ड्रीमध्ये पण त्याला ते काम करायचं नसतं, पण त्याला त्याच्या जातीमुळे ते करायला लागत असतं. म्हणजेच काय, तुम्ही जर यांच्या ह्या नायक यांचा जो मेन कॅरेक्टर असतं त्याच्याकडे जर तुम्ही लक्ष देऊन बघितलं तर एक कॉमन गोष्ट तुम्हाला दिसेल की यांचा नायक नागराज मंजुळे यांचा जो नायक आहे ना, यांचा मेन लीड कॅरेक्टर जो असतो ना, तो त्याला एक जातीचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो. म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये जात हा एक मोठा स्पीड ब्रेकर बनलेला आहे. आता हे समजून घेण्यासाठी हा असं का, थोड़ा आपल्याला नागराज मंजुळे सर यांचे थोडंसं हिस्ट्री, आधीची हिस्ट्री जाणून घ्यायला पाहिजे. मेरे पिताजी ने या मेरे इर्द गिर्द के लोगों ने जो सहा है वो मैं देखता था. ये सुअर पकड़ने वाली जो बात है वो जो फैंड्री में दिखाई, जो फैंड्री में जो मेरे पिताजी की भी है और जो मेरे अभी के मेरे हम उम्र या मुझसे छोटे जो हैं उनकी भी है. ते सांगतात त्यांच्या कित्येक इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांनी जो स्वतःचा एक्सपिरियन्स जो काही घेतलेला आहे तेच सगळं त्यांनी त्यांच्या पिक्चरमध्ये मांडलेलं आहे. हे सगळं दिसतंय, त्यांना जे काय भोगायला लागलेलं आहे ते त्यांच्या लेखनातून ते कुठंतरी दिसतंय आणि हे डेफिनेटली आहे हे ऑडियन्सच्या समोर सादर करत असतं. आणि झुंडमध्ये पण तुम्ही जर बघितला तर याच्यामध्ये एक रिच क्लासचा माणूस आहे आणि बाकीची जी टीम दाखवलेली आहे त्याच्यामधला बाबू हे बाकीचे सगळे हे म्हणजे आपण काय खालच्या जातीतले किंवा खालच्या जातीवर्गातले दाखवलेले आहे. आणि दोन्हीमधलं एक वरची जात आणि एक खालची जात असं स्पष्ट त्यांनी लेखन याच्यामध्ये दाखवलेलं आहे. याचं मेन कॅरेक्टर जे असतं ना ते प्रॉब्लेम फेस करत असतं. त्याच्यातला सगळ्यात मोठा स्पीड ब्रेकर जात हा असतो.
आता पुढचा मुद्दा, नागराज मंजुळे सर यांच्या पिक्चरमधले तुम्ही जर विलन बघितले ना तर तुम्हाला असा मोठा कुठला विलन दिसणार नाही, जसा गब्बर सिंग असेल किंवा जाकॉल असेल किंवा वेगवेगळे कुठलेही शाकाल असेल, असे कुठले विलन दिसणार नाही. यांच्या चित्रपटामध्ये विलन कोण असेल जर तुम्ही लक्ष देऊन बघितला असेल तर तो असतोय समाज. हां, आपला समाज आणि आपल्या समाजातल्या रीतिरिवाज, रूढी आणि परंपरा हे यांच्या चित्रपटातले मेन विलन असतात. जो काही यांचा नायक आणि नायिका जे काही प्रॉब्लेम फेस करत असतात ना ते समाजामुळे, म्हणजे तुमच्या आमच्यामुळे, म्हणजे तुम्ही आम्ही असं नाही, म्हणजे जी लोक हे प्रॉब्लेम फेस करतात किंवा जे त्या मानसिकतेचे आहेत त्यांच्यामुळे ते प्रॉब्लेम, हा एक खूप मोठा विषय असतो. आणि त्यांना हे दाखवायचं असतं की जो हा समाज आहे ना तो समाज आणि त्यांनी ज्या काही रूढी परंपरा ज्या पाळलेल्या आहेत ज्या आधीच्या, त्या ह्या नायकाला खूप त्रासदायक आहेत. आता या नायकाला त्रासदायक आहेत म्हणजे त्या केव्हा ना केव्हा नागराज मंजुळे यांनी त्या सहन केलेल्या आहेत. तर महत्त्वाचा मुद्दा हा, यांच्या सर्व काही चित्रपटामध्ये कॉमन एकच विलन असतो आणि तो मोठा विलन म्हणजे समाज. आता हा समाज म्हणजे नेमकं कोण? यांच्या प्रत्येक पिक्चरमध्ये तुम्ही जर बघितला तर त्या समाजामध्ये काही ठराविक असे कॅरेक्टर असतात जे समाजाचं चित्रण करतात. आता त्या समाजातले ते ठराविक हे कॅरेक्टर जे आहेत ना ते अनटचेबिलिटी असू दे किंवा आम्ही वरच्या जातीचे तुम्ही खालच्या जातीचे, हे असे पोर्ट्रे करणारे हे कॅरेक्टर असतात. महत्त्वाचा मुद्दा एवढाच की त्यांच्या चित्रपटाचा व्हिलन हा समाज असतो. समाज आणि आपण जात हेच असतं. आता त्यानंतर विषय येतोय तो म्हणजे चित्रपटाची भाषा. तो क्या फुरफुर कर रहा है इधर का? खजाना वजाना गाड़ा है क्या? उनके क्या घर में घुस के मारना है क्या? वही मैं बोल रहा. पैसे दे नहीं तो लुढ़क उड़क जाएंगे तू. अरे पिरा मी आलूला आवडल कर आला चिमणी का पाहिजे लगा. एक भाषा म्हणजे चित्रपटामध्ये वापरलेली एखादी भाषा ही निगेटिव्ह कसं ठरते याचं बेस्ट एक्झाम्पलमध्ये आता शरद केळकर यांचा चित्रपट एक आला होता बघा, रानटी चित्रपट. आता त्यांच्यामध्ये सगळे जे कॅरेक्टर होते ना ते त्यांना निगेटिव्ह रोलवाले दाखवायचे होते, पण ते जे भाषा बोलत होते ना, ए तू मला रस्ता देतोस का, आता एक कुठलाही गुंड अशी भाषा कशी काय बोलेल? जसं काही सदाशिव पेठेतले पुण्यामध्ये राहणारे आहेत, एखादा गुंड ही त्या गुंडगिरीचीच भाषा वापरणार आहे, तो अशी सुशिक्षित इतकी छान भाषा वापरणार नाही. आणि हे चांगलं टॅलेंट हे नागराज मंजुळे सर यांना चांगलंच माहीत आहे. त्यामुळे त्यांच्या ज्या चित्रपटामध्ये जो काय प्लॉट असतो ना, जो महत्त्वाचा जो विषय मांडतायत, ते कॅरेक्टर कोणती भाषा बोलणार आहे याच्यावर त्यांचा चांगला फोकस असतो आणि त्याला ते इतकं काय आर्टिफिशियल असं टच काहीच देत नाही. जी काय नॅचरल त्या कॅरेक्टरची भाषा आहे ना तीच भाषा ते ठेवतात आणि हे खूप महत्त्वाचं ठरतं. आता यांच्या सगळ्या या चित्रपटांच्या भाषेवर तुम्ही जर फोकस केला तर तुम्हाला एक गोष्ट कॉमन याच्यामध्ये मिळेल, ते जे काय भाषा वापरतात ती म्हणजे स्टँडर्ड मराठी, म्हणजे आपण जी पुण्यातली म्हणतो ती भाषा वापरत नाहीत किंवा लेखनाला जी आपण भाषा वापरतो ती भाषा ते वापरत नाहीत. म्हणजे जी वर्तमानपत्राला किंवा पुस्तकांना वापरतो ती नाही, ते एकदम बोलीभाषा वापरतात. ज्या त्या गावातली ज्या त्या एरियातली जी बोलीभाषा असते ना तीच बोलीभाषा ते डायरेक्टली त्यांच्या चित्रपटामध्ये वापरतात. याच्यामध्ये पिस्तुल्यातली लँग्वेज असू दे किंवा फॅन्ड्रीतली असू दे, म्हणजे जब्या जी भाषा बोलतोय ती असू दे किंवा आर्ची परशाची असू दे किंवा झुंडमधली असू दे. आता याच्यामध्ये फरक बघा, जेव्हा त्यांना सैराट आणि म्हणजे सैराट आर्ची परशाचं हे दाखवायचं होतं तेव्हा त्यांनी त्या गावातली ती लँग्वेज वापरली आणि जेव्हा झुंडमध्ये त्यांना ते दाखवायचं होतं जसा बाबूजी भाषेचा वापर केला आहे. आणि मला तर वाटतंय की नागराज मंजुळे सर यांचे जे काही चित्रपट आहेत ना त्यांच्यामध्ये भाषेचा हा खूपच मोठा प्रभाव आहे. त्या वापरलेल्या भाषेमुळे त्यांचा चित्रपट हा लोकांना आपलंसं करून घेतोय. जी भाषा असते चित्रपटामध्ये त्या भाषेला आपण इझिली कनेक्ट करतोय. आता त्याच्यानंतरचा भाग येतोय तो म्हणजे सेटिंग. आता सेटिंग म्हणजे काय? वेअर ॲक्शन टेक्स प्लेस, जिथं ही ॲक्शन पूर्ण घडते, जिथं ॲक्शन घेतली जाते त्याला आपण सेटिंग म्हणतोय. आता कुठल्याही चित्रपटात जी काय ॲक्शन होत असते ना ती कथेवर डिपेंड असते. आता तुम्ही कित्येक असे मोठमोठे दिग्दर्शक बघितले असाल, जसं राजामौली असू दे किंवा शंकर असू दे किंवा रोहित शेट्टी असू दे, हे सगळे मोठे मोठे लोक काय करतात, ते पैसा इन्व्हेस्ट करतात आणि तिथं तो सेट उभा करतात, त्या कथेला साजेसा असा सेट उभा करतात आणि मग तिथं ते सगळं शूटिंग घेतात. पण नागराज मंजुळे सर हे यांचे बरेचसे चित्रपट जे काय आहेत ना, यांच्या कथा जे काही दिग्दर्शित हे करतात ते सेटपेक्षा रिअल लोकेशनला जाऊन शूट करणं यांना हे आवडतं. आता त्याच्यामध्ये फॅन्ड्रीतले त्या गल्ल्या असू दे किंवा पिस्तुल्यातली ती गल्ली असू दे किंवा फॅन्ड्रीतलं ते गाव असू दे किंवा आपले सैराटमधले जेव्हा परशा ज्या विहिरीत उडी मारतो ती विहीर असू दे. आता तुम्हाला त्या विहिरीचा हा किस्सा माहीतच असेल की जेव्हा हे शूटिंग चालू होतं तेव्हा त्या विहिरीमध्ये पाणी नव्हतं, कारण तो दुष्काळी भाग होता सोलापूरचा आपला. त्यांनी टँकरनी पाणी आणून त्या विहिरीमध्ये ओतलं आणि मग त्याच्यामध्ये ते शूटिंग घेतलं. आणि हे जे सेटिंग असतं ना, म्हणजे हे जे लोकेशन असतं
ते लोकेशन कुठल्याही चित्रपटामध्ये खूप महत्त्वाचा भाग रोल प्ले करत असतं आणि ते नागराज मंजुळे सर यांना चांगलंच माहीत आहे. आता या सगळ्या चित्रपटांचं कॉमन यांचं एक लोकेशन काय निघतं, यांची चित्रपटाची जी काही कथा घडते ती पूर्णपणे सगळ्या गावात घडते. त्यामुळं गावातलं जे शूटिंग घ्यायचं असतं हे ज्या त्या गावात जातात आणि त्या गावातच जाऊन ते शूटिंग करतात. त्या गावाचा एक वेगळा सेट उभा करत नाहीत, कारण ते असं म्हणतात की गावाचा जर मी सेट उभा केला तर ते गावाची जी काही ब्युटी आहे ना ती ब्युटी जाण्याची शक्यता असते. मला नॅचरल शॉट तिथं मिळत नाही. त्यामुळे यांचं जे लोकेशन सेटिंग जे ठरलेलं असतं ते मोस्टली गावाकडचंच असतं. आता एक शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे जी नागराज मंजुळे सर यांना नागराज मंजुळे बनवते आणि ते म्हणजे चित्रपटाचा क्लायमॅक्स. यांच्या सगळ्या ज्या चित्रपटांचा क्लायमॅक्स असतो ना तो ऑडियन्ससाठी एक कानाखाली मारल्यासारखा असतो. जे काही लोक चित्रपट बघायला जातात त्यांच्यासाठी हा एक प्रश्नचिन्ह असतो, कारण चित्रपट जिथं संपतो तिथं म्हणजे ऑडियन्स बाहेर येत असताना त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न हे राहतच राहतं, जे काय झालं ते योग्य झालं की अयोग्य झालं आणि त्याला कारणीभूत कोण. आता हा जो प्रश्न आहेत ना तो नागराज मंजुळे सर नेहमी त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये पण विचारतात किंवा सांगतात आणि तोच त्यांना त्यांच्या चित्रपटाच्या माध्यमातून सांगायचा असतो. जसं तुम्ही पिस्तुल्याच्या शॉर्ट फिल्ममध्ये शेवटी पिस्तुल्या विकला जातो, फॅन्ड्रीचा एंड पण आपल्याला माहीत आहे. सैराटमध्ये आर्ची परशा मारले जातात, पोरगं अनाथ होतं आणि त्याच्यानंतर झुंडमध्ये जो एंड होतो तिथं झुंडचा एंड थोडासा बऱ्यापैकी आहे, म्हणजे आपल्याला थोडंसं सॅटिस्फॅक्शन देतं ते जी काही टीम तिथं एंडला जाते तिथं नेमकं काय होतं. पण त्यांचा एंड जो असतो ना त्यांचा जो क्लायमॅक्स असतो तो नेहमी असा रायझिंगवाला असतो आणि तो कीपिंग अ क्वेश्चन इन ऑडियन्स माइंड, म्हणजे ऑडियन्सच्या मनामध्ये हा क्वेश्चन रेज करणारा असतो. याच्यावरून आपल्याला हे दिसतंय की त्यांचे जे सगळे काही चित्रपट आहेत ना ते सगळे चित्रपट पार्ट 2साठी इलिजिबल आहेत. म्हणजे त्यांचा कुठलाही चित्रपट हा शेवटला संपलेला नाही आहे. जे काही हे 4 चित्रपट आहेत त्याचा ते पार्ट 2 बनवण्यासाठी ओपन एंडिंग आहे, म्हणजे कुठल्याही चित्रपटाला क्लोज एंड नाही आहे. आणि तीच गोष्ट ही यांची खासियत आहे जी नागराज मंजुळे सर यांना नागराज मंजुळे बनवते. तर मित्रांनो हे होतं खडूसचं नागराज मंजुळे सर यांच्या चित्रपटाबद्दलचं ॲनालिसिस. बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. आणि त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची सूचना, तुम्हाला जर फूड ब्लॉगिंग कॉमेडी हे जर आवडत असेल वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी वगैरे देणं तर त्यासाठी जे आपले 2 चॅनल आहेत, एकचं नाव आहे निक्स यात्रा आणि दुसऱ्याचं नाव आहे कोल्हापुरी केडी. या 2 चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. एकदा तुम्ही नक्की भेट द्या. मी चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतोय तर नक्की एकदा व्हिजिट करा.